हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल योशनाज ब्लॉग. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मी ॲज अ टूथपेस्ट काय वापरते. बेसिकली दिस इज अ टूथ पावडर ज्याच्यामध्ये नीम, मुलेठी आणि बरंच काय आहे ते मी तुम्हाला दाखवेन. तर मी असं सजेस्ट करते की तुम्ही आहे ना जेवढं होईल तेवढं हर्बल प्रोडक्ट्स वापरा, म्हणजे जे नॅचरल असतील आणि ते तुमच्या दातासाठी पण चांगले असते. कोलगेट तर तुम्हाला माहिती असेल त्याच्यात कॅन्सर होणाऱ्यासारखे पदार्थ आहेत, तर त्याच्यापेक्षा हे वापरायला काय जे आपल्याकडे नॉर्मल भेटतं आहे ते पण स्वस्तामध्ये आणि खूपच छान आणि लॉंग लास्टिंग पण आहे. तर हे मी तुम्हाला दाखवते की हे दंतमंजन कसं बनवायचं ते. ठीक आहे. इथे मी टोटल 7 इन्ग्रेडियंट्स वापरलेले आहेत. तर मी तुम्हाला सांगते काय काय वापरले आहे. दॅट इज फर्स्ट विल स्टार्ट फ्रॉम मेथी पावडर, मग हळद आहे, नीम पावडर, लवंग पावडर, दालचिनी पावडर आणि दिस इज मिंट. आणि दुसरं लास्टवाला आहे दॅट इज मुलेठी पावडर. तर मी एक वेसल घेतला आहे, एक टोपसारखं घेतलं आहे, त्याच्यामध्ये मी सगळे पावडर मिक्स करणार आहे, जेवढे पावडर आहेत तेवढे. आणि अजून एक गोष्ट की नीम पावडर ऑप्शनल आहे. जर तुम्हाला कडवटपणा नको असेल तर तुम्ही नीम पावडर स्किप करू शकता. आणि जर टाकायचंच असेल तर टाकूही शकता, थोडं कमी क्वांटिटीमध्ये टाका, जसं मी हळद आणि नीम पावडर घेतलेली आहे तसं. तर इथे मी अजून एक इन्ग्रेडियंट घेतला आहे जो आहे मिंट पावडर. तर मिंट कसं माहिती आहे, तुम्ही हर्बल कुठल्याही शॉपमध्ये गेलात ना, हर्बल शॉपमध्ये, तिथे मिंट सांगितलं ना, ते लोक क्रिस्टल देतात. तर व्हॉट यू हॅव टू डू इज क्रश इट, व्यवस्थित पावडर बनवा त्याची, आणि थोडं जेवढं मी वापरलेलं आहे ना अमाऊंट तेवढंच वापरा, म्हणजे त्याचं एक मिंटी फ्रेशनेस जे आपण बोलतो कोलगेटमध्ये आपण वापरताना येतं फ्रेशनेस, ते फ्रेशनेस तुम्हाला या पावडरमध्ये भेटते. ठीक आहे. तर हे तुम्ही आहे ना स्टोअर करू शकता, म्हणजे आरामात, मला वाटतं जर सुख्या जागेवर ठेवलात ना तुम्ही तर आरामात 6 महिनेपर्यंत हे जे आहे 2 लोकांसाठी तरी 6 महिन्यापर्यंत पुरतं. आणि मी आणि माझा हजबंड हेच वापरते ॲज अ दंतमंजन म्हणून. तर खूप म्हणजे बोलतात ना, साईड इफेक्ट काही नाही. आणि तुमचे काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल, दातदुखी किंवा काही छोटं मोठं काही असेल दाताचं प्रॉब्लेम, ते ह्याच्याने सॉल्व्ह होतात. तर मी ह्याला नाही का प्लास्टिक कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवते. तुम्ही काचेच्या कंटेनरमध्ये पण स्टोअर करू शकता, किंवा तुमच्याकडे दुसरी रिकामी कुठली बॉटल असेल त्याच्यामध्ये तुम्ही स्टोअर करा. तर हे मी माझ्या बाथरूममध्ये जे कबट आहे तिथेच मी स्टोअर करून ठेवलेलं आहे. आणि जेव्हा म्हणजे रात्री 2 टाईम मी ब्रश करते, तर दोन्ही टाईम तुम्ही वापरू शकता. काहीही तुम्हाला साईड इफेक्ट तर बिलकुल काही नाही होणार, पण बेनिफिट्स भरपूर होतील याच्याने. मुलेठी पावडर जी आहे ना त्याच्यामध्ये थोडासा गोडवा असतो, तर ते जेव्हा आपण ब्रश करतो ना तेव्हा ते मुलेठीची टेस्ट जाणवली जाते आणि खूप मस्त वाटतं. दुसरी गोष्ट म्हणजे हळद, तुम्हाला माहिती असेल अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात त्याच्यामध्ये, जसं नीममध्ये पण सेम आहे, फक्त नीममध्ये कडवटपणा असतो. परत दालचिनी एव्हरीबडी नोज, मस्त टेस्ट असते आणि फ्रेशनेस पण असतो. क्लोव्हमध्ये पण सेम, जर तुम्ही कम्पेअर केला तर सेम फ्रेशनेस आणि थोडासा तिखटपणा पण असतो, तर ते छान एक टेस्ट लागते. त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट काय माहिती आहे, जी मेथी पावडर असते ना त्याच्यामध्ये थोडंसं स्लायमीनेस येतो. जेव्हा तुम्ही ब्रश कराल ना तेव्हा स्लायमीनेस थोडंसं जाणवेल तुम्हाला, बिकॉज ते चिकट असतं. जर तुम्ही सोक करून ठेवलात ना मेथी, तर तुम्हाला कसं ते एकदम स्लायमी टेक्स्चर येतं त्याचं, तसंच येतं, पण ब्रश केल्यानंतर तुम्हाला ते थोडंसं जाणवेल. तर हे जसं मी तुम्हाला दाखवलेलं आहे, पूर्ण कंटेनर मी भरलेला आहे. तर तुम्ही बघितलंच असाल की कसं बनवायचं आहे, आणि हे मी तुम्हाला लावून दाखवते हे यूज कसं करायचं. तर मी हे ॲक्च्युली कसं यूज करते, मी याच्यामध्ये एक स्पून ठेवलेला आहे. तर हा माझा एक छोटासा स्पून आहे जो याच्यामध्ये फिट होतो तसा. तर मी एवढंच, जास्त क्वांटिटी नाही घेत मी, जास्त करून ही एवढी क्वांटिटी आहे, तुम्हाला दिसते. त्यामुळे मी तुम्हाला हातामध्ये दाखवते. सो दिस इज दी क्वांटिटी, एवढं घेते. आणि आपल्याला काय करायचं, हा ब्रश आहे ना आपला, तो ओला करून घ्यायचा. आता हे पावडर फॉर्ममध्ये का मी सांगते, मी ॲक्च्युली ह्याला आहे ना एक्सपेरिमेंट पण केलेलं, की म्हणजे मी ऑइलमध्ये पण ऑइल टाकून पण मी ठेवलेलं स्टोअर करून, पण ते ट्यूबमध्ये ॲक्च्युली काय होतं, ते बाहेर निघतच नाही. त्याच्यामुळे ऑइल मी स्किप केलं. पावडर फॉर्ममध्ये इट इज व्हेरी बेस्ट. तर हा ब्रश आहे, तुम्ही ओला करून घ्यायचा आहे. आणि हा ब्रश असं सर्क्युलर मोशनमध्ये, जोपर्यंत ह्याचं थोडंसं असं पेस्ट होत नाही ना तोपर्यंत आपण असं ह्या ब्रशमध्ये असं घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि मग आपल्याला
राऊंड घ्यायचं एकदम स्पीड. तर असं एकदमच घट्ट झालं तर व्हॉट यू हॅव टू डू इज अगेन पाण्यामध्ये तुमचं ब्रश ठेवायचं आणि अगेन यू हॅव टू मग ती काय होते ओके. तर मी तुम्हाला सांगते आणि तर हे इझी होतं थोडंसं पाणी आपण घेतलं ना तर ते व्यवस्थित ब्रश करायला होतं. तर मी आता तुम्हाला टेस्ट सांगते जी टेस्ट एवढी जबरदस्त आहे ना म्हणजे तुमचं कोलगेट झक मारेल याच्यासमोर. सिरियसली मी तुम्हाला सांगते कारण ह्याच्यात मी मिंट टाकलं त्याच्यामुळे ते फ्रेशनेस ऑफ येतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुलेठी मेथी आणि नीम पावडर पण टाकलं त्याच्यामध्ये थोडासा कडवटपणा पण येतो. तर हे सगळे जे नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहेत तर मी जेवढा होईल तेवढा माझा प्रयत्न असतो की मी नॅचरल वस्तू वापरेन. जसं की मी सोप पण नॅचरलच वापरते. मी स्वतःच घरी बनवते हर्बल सोप आणि तोच वापरते. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक सबस्क्राईब अँड शेअर माय चॅनल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ. बाय. मी ब्रश करते.